स्थापन करण्यात आलेली संघटना म्हणजे यशवंत सेना आणि या यशवंत सेनेच्या माध्यमातून त्याचबरोबर जरा खाली पकडा बस सकल समाज बांधवांच्या वतीनं ठीक आदरणीय गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांचं महाराजे यशवंत देशाचे मंत्री आठवले साहेब बुद्धभूषण सिंह राजे होळकर आणि आपण सर्वच मान्यवर या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत। त्यामुळे ज्या आपण राजसभेत उभा आहात त्या राजसभेचं पावित्र्य आपल्याला शिस्त पाळून राखायचं आहे। म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे। ज्या राजाच्या नावाने ज्या राजाचे नाव घेतात चला घाबरायचे आणि कापायचे त्या महाराजा यशवंतराव होळकरांची ही जन्मभूमी आणि या चिखलघराच्या पुढे ऐटीत उभा होता तो हा भव्य राजदरबार किंवा राजसदर। याच राजदरबाराच्या प्रवेशद्वाराच्या मजल्यावर शुभवार्ता देण्यासाठी असलेला नगारखाना। एकेकाळी या वैभवशाली वास्तूतून नगाराचा आणि शिंगाचा आवाज आणि हर हर महादेव ही गर्जना दख्खनच्या हृदयात घुमायची। पण आज या वैभवशाली वास्तूची ही कसली भग्नावस्था आदिलशहाचा सरदार मुराद जगदेवानं पुण्यात पुण्याची अवस्था व्हावी तशी अवस्था मात्र त्यानंतर आमच्या याच पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला पुण्याचं वैभव परतलं पुणे गजबजलं अगदी त्याच पद्धतीनं या एकेकाळी वैभवशाली असलेल्या किल्ल्याच्या दुरावस्थेकडे खुद्द भूषण आले आणि आपण आमच्या मंत्र्यांचा आवाज आला बोला गाढानं मांडलं प्रतिसाद आला मदतीचा हात पुढे सरसावला आणि त्याचा हा सारा परिपाक तुमच्या समोर झाला। भूमिपूजन झाले आणि इतिहास प्रेमीमध्ये आनंदाची लाट उसळली। महाराजा यशवंतराव होळकरांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा सुभेदार मल्हारराव होळकरांचा या ठिकाणी हे ऐतिहासिक भूमिपूजन झाले। यानंतर महाराज पुन्हा भूषण सिंह राजे होळकर या राजसदरेवर उपस्थित होणार आहेत। प्रत्येक करता ते मान सन्मान स्वीकारणार आहेत। म्हणून मी या ठिकाणी सर्वच या इतिहास सर्वांना विनंती आहे की कुणीही पायामध्ये चप्पल कृपया घालून आणि जे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेपाशी फोटो काढत आहे त्यांना सर्वांना कळकळीची विनंती आहे की इथं